नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा पत्ताकोबी घेतलेला आहे. हा पत्ताकोबी मोठ्या आकाराचा आहे, त्यामुळे मी याला आतून कट करून घेतलेला आहे. यातील देखील आपल्याला अर्धाच पत्ताकोबी वापरायचा आहे, तर याला मी कट करून घेतलेला आहे. आता आपण हा पत्ताकोबी किसून घेऊया. इथे मी याला किसून घेतलेला आहे. आता पत्ताकोबीमध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर असतं, तर ते पाणी आपल्याला या कोबीमधून काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि यावरती हा किसून घेतलेला पत्ताकोबी घालून घ्यायचा आहे. आणि या रुमालाची आता आपल्याला अशा पद्धतीने पोटली तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने या पत्ताकोबीमधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी या पत्ताकोबीमधील पूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे. आता हे पाणी फेकून न देता हेच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. आता आपण पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे या पत्ताकोबीमधील. याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायचे आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यातील आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आणि याचं आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण पत्ताकोबीचे कोफ्ते तयार करत आहोत, तर आपल्याला या मिश्रणामध्ये जसं लागेल तसं बेसन पीठ घालायचं आहे. मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे मी यामध्ये आणखी 2 चमचे बेसन पीठ हे घालून घेत आहे. यासोबतच मी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला चांगलं मिक्स करून घेते. इथे मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण बनवण्यासाठी जेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं होतं 1 वाटी, तेवढं संपूर्ण इथे मी वापरलेलं आहे. आता कोफ्ते तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं. लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि असे छोटे छोटे याचे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे आपला हा कोफ्ता तयार झालेला आहे. असा कोफ्ता तयार करून घेतल्यानंतर लगेच याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी घालून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलं. यामध्ये आपल्याला हे कोफ्ते घालून घ्यायचे आहे. आता हे कोफ्ते गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. कोफ्ते फ्राय करताना असे चमच्याने मिक्स करत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कोफ्त्यांना एकसारखा रंग येतो. इथे मी हे कोफ्ते फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे कोफ्ते आपले फ्राय झालेले आहे. अशाच पद्धतीने मी सर्व कोफ्ते हे फ्राय करून घेतले. भाजी तयार करण्यासाठी इथे मी 4 छोटे चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती पाव चमचा मोहरी यामध्ये घातली. मोहरी तळतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालत आहे. आता हा कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट देखील या कांद्यासोबत 1 ते 2 सेकंद चांगली परतून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट इथे मी परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती चांगली परतून घ्यायची आहे. आता टोमॅटोची प्युरी परतून घेतली. यामध्ये आपल्याला 2 चमचे फेटून घेतलेलं दही घालून घ्यायचं आहे. असं दही घातल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. यामध्येच आता आपण 1 चमचा लाल तिखट घालूया. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी. पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा काळा मसाला घालूया. याची रेसिपी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. 1 चमचा धणे पावडर घालून घेतली. आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे. इथे मी हे मसाले परतून घेतलेले आहे. आता यामध्ये पत्ताकोबीचं जे पाणी होतं तर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे. इथे मी मसाल्यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे. अशी या मसाल्यावरती वाफ काढून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट आलेला आहे आणि यावरनं समजायचं
आपला मसाला आपण छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घातलं आणि याला मिक्स करून घेतलं. तुम्ही भाजीचा रस्सा बघून घ्या, अशा पद्धतीचा ठेवलेला आहे. जर तुम्हाला आणखी यामध्ये पाणी हवं असेल तर आवडीप्रमाणे पाणी तुम्ही यात कमी जास्त करू शकता. आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला झाकण न ठेवता हा रस्सा 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. इथे मी हा रस्सा शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे कोफ्ते घालून घ्यायचे आहे. असे हे कोफ्ते भाजीमध्ये घालून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता इथे आपली मस्त अशी कोफ्ता करी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात. अशी ही पत्ताकोबीपासून तयार केलेली कोफ्ता करी चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी चविष्ट तयार होते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम छोले रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तुम्ही पाहू शकता छोले मस्त असे भिजले गेलेले आहे. आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. यामध्ये हे छोले घालून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊया. अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. असा बेकिंग सोडा घातल्यामुळे छोले मस्त असे मऊसूत शिजले जातात. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी कांदा घातला. यावरती 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता यामध्येच आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी 1 तेजपत्त्याचा पान घेतलेला आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 1 इंच दालचिनी, अर्ध चक्री फूल, 2 हिरवी वेलची आणि 3 मिरे घेतलेले आहे. आता हे खडे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया. यामध्येच आपल्याला 4 ते 5 काजू घालून घ्यायचे आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा खसखस घालायची आहे. आता 1 इंच आलं घालायचं आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. तुम्ही ते ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मी याला भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता हे टोमॅटो कांद्यासोबत आपल्याला मऊ होईपर्यंत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथे आपली वाटणाची तयारी होत होती तोपर्यंत इथे आपले हे छोले सुद्धा चांगले शिजले गेलेले आहे. आता छोले आपण चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असे मऊसूत इथे आपले हे छोले शिजले गेलेले आहे. आता आपण जे कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं मिश्रण भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी वाटण हे वाटून घेतलेलं आहे. आता लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. भाजी बनवण्यासाठी 4 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं. आता हे संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे वाटण आपल्याला असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी, पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला धणे पावडर घालून घ्यायचे आहे. आता हे मसाले चांगले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं सतत मिक्स करत तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफेमध्ये 2 मिनिटं हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता यावरचं झाकण काढूयात. तुम्ही बघू शकता वाटणावरती छान तेलाचा कट आलेला आहे. यावरनं समजायचं इथे आपण जे वाटण आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे.
आता यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहे आणि छोले शिजवताना आपण त्यात पाणी घातलेलं होतं तर ते पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता भाजी मिक्स करून घ्यायची आहे. मला ही भाजी फार घट्ट वाटत आहे तर त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवताना यावरती झाकण ठेवायचं नाही. जर आपण भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजीवरती फार फेस येतो आणि तेलाचा कटसुद्धा निघून जातो. इथे मी ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे आणि मस्तशी चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. अशी ही छोल्यांची भाजी चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि मस्तशी चमचमीत तयार होते. तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे. बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाही. त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे म्हणजे वांगी काळी पडणार नाही. आणि पाव वाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे. आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात. तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे. सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तर ओलं खोबरं पण वापरू शकता. 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे. 1 चमचा खसखस यामध्ये घालायचे आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे. 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेलं आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या. 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली. अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता वाटण तयार झालेलं आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. 3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला. 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे. आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे. आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं. टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे. आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे. पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली. आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे. बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे. आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे. इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत. तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं. भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे. आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे.
इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनटं बरोबर शिजवून घेतलेली आहे. यावरचं झाकण काढायचं. आता आपण भाजी चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे. आता वांगं बघून घेऊया. वांगं देखील छान मऊसूत शिजलेलं आहे. इथे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे. आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी. भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे. मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायची आहे. भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची. तयार झाली इथे आपली मस्तशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी. चवीला अप्रतिम लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. यामध्ये 1 वाटी सोयाबीन वडी घालून घ्यायची आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं ही सोयाबीन वडी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे. आता सोयाबीन वडी भिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात. 1 वाटी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे. फुटाण्याची डाळ घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते. आता थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली सोयाबीन वडी देखील चांगली भिजली गेलेली आहे. आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि आपल्याला या सोयाबीन वडीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सर्व वड्यांमधील पाणी हे काढून घेतलेलं आहे. आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात. भाजी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे तर ते तेलामध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालूया. आता हे सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. इथे मी तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे. इथे मी या मसाल्यावरती 1 वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे. यावरनं समजायचं इथे आपला मसाला छान तेलामध्ये आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला ही सोया वडी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे. इथे आपली मस्तशी सोया वडीची भाजी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. लहान काही मोठेसुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट तयार होते. ही भाजी देखील भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. मध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक खळखळून उकळ काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळ आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे. हे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. आता मकीचे दाणे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहे. यामध्ये पाव वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे. 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या. 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले हे मकीचे दाणे सुद्धा शिजले गेलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचे। बटरऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घातला आणि एक मोठा साईजचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतून झाला, यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला हलकसं मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचे। आता टोमॅटो देखील चांगलं परतून झालं, आपल्याला याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचंय, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात। यामध्ये आपण काजू, आलं, लसूण आणि मकीचे दाणे घालून घेतले होते। संपूर्णच वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे। पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं, तर त्याला काही वाटण लागलेलं होतं, त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी बघत आहोत। भाजीला चव देखील हॉटेल स्टाईल येण्यासाठी आणि त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम सुद्धा नसेल आणि दुधावरची साय देखील नसेल तर तुम्ही ते 2 चमचे दही घालू शकता। याला मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घ्यायचं। आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घ्यायचे। याला छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं। जी हॉटेल स्टाईल भाज्या असतात तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जात नाही, अशाच पद्धतीची थोडीशी घट्टसर ही भाजी असते। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त असा कट आलेला आहे आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसत आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पनीर आपल्याला असं यावरती किसून घालायचं आहे, म्हणजे भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होते। जर पनीर नसेल तर इथे तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाली इथे आपली हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी। चवीला अगदी भन्नाट अशी ही तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही या भाजीसोबत चपाती खाऊ शकतात, नान खाऊ शकतात किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, आपण गवाराच्या शेंगांची भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम गवाराच्या शेंगा घेतल्या। शेंगा इथे मी साफ करून घेतलेल्या आहे आणि 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतल्या। आता गवाराच्या शेंगांची चमचमीत भाजी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। 4 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घ्यायच्या। अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। आता कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला। यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता यामध्ये तयार करून घेतलेलं शेंगदाणे, लसूण आणि आल्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण यामध्ये हे जे तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं वाटण घालून घेतलं ना, तर या वाटणामुळे भाजीला एवढी छान चव येते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। आता बघा शेंगदाण्यांचं हे वाटण मी परतून घेतलं।
यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचे। बघा तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं। यामध्ये आता या गवाराच्या शेंगा आपल्याला घालून घ्यायच्या आहे। आता या शेंगा घालून घेतल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि 1 वाफ शेंगांवरती काढून घ्यायचे। अशी ही वाफ काढून घेतल्यामुळे जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान उतरतो। बघा शेंगांवरती मी वाफ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय। इथे मी 1.5 ग्लास पाणी घालत आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। याला मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। भाजी शिजवताना मी 2-2 मिनिटांनी झाकण उघडून ही भाजी मिक्स करत गेले होते, ज्यामुळे आपली जी भाजी आहे ती जळणार नाही। इथे आपली भाजी चांगली तयार झाली। बघू शकता शेंगा सुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ सगळ्यात शेवटी घालायचं, कारण जर आपण आधीच मीठ घालून घेतलं भाजीमध्ये तर शेंगा लवकर शिजल्या जात नाही। त्यामुळे शेंगा शिजल्यानंतर मीठ घालायचं। मिक्स करून घेतलं। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी ही गवाराच्या शेंगांची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि नंतर अर्धा तास पाण्यामध्ये हिला अशा पद्धतीने भिजवून घेतलेला आहे। डाळ जर अशी भिजवून घेतली तर लवकर डाळ शिजली जाते आणि भाजी पण अगदी झटपट तयार होते। भाजी तयार करण्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यात मी 4 हिरव्या मिरचीचे काप घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। 1 ते 2 सेकंद तेलामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यात आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। भाजीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्यांचा कूट थोडंसं जाडसर ठेवायचा, त्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव देखील खूप छान येते। पाव वाटी यामध्ये सुका खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती चांगले परतून घ्यायचे आहे। हे बघा याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ मसाल्यामध्ये घालताना मुगाच्या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने नितळून घ्यायचं आणि नंतर डाळ आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता डाळ देखील आपल्याला 1 ते 2 सेकंद छान या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। अशी डाळ परतून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाजीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, ज्यामुळे भाजी लवकर शिजली जाते। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि इथे मी डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही मुगाची डाळ। आता आपण डाळ चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतायत डाळ छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे, अगदी परफेक्ट। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। ही भाजी देखील तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता। चवीलाही अगदी छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।